नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते आणि त्यामुळे रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शन्सची कमतरता जाणवतेय. ठिकठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार होताना दिसतोय आणि याचाच आढावा आपण आता घेणार आहोत. नियंत्रण आवश्यक या आपल्या खास बुलेटिनमधून सुरुवात आपण करणार आहोत महत्त्वाच्या बातमीनं. बातमी मुंबईतली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर परिसरातल्या एका केमिस्ट दुकानावर धाड टाकली. या दुकानात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर महापौरांनी तिथं धाड टाकली आहे. महापौर पोहोचण्याआधीच दुकानदारानं दुकान बंद केलेलं होतं. आपण सध्या मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आलेलो आहोत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना तक्रार मिळालेली आहे की दर्पण केमिस्ट नावाचं जे दुकान आहे या दुकानामध्ये रेमडेसिवीरचा साठा करून ठेवण्यात आला आहे आणि जेव्हा इथं लोक मागायला येतात तेव्हा त्यांना हे इंजेक्शन दिलं जात नाही आहे. महापौर साहेब, तुम्हाला काय तक्रार मिळालेली होती आणि तुम्ही इथे आलात त्यावेळेला काय परिस्थिती होती? मला तक्रार अशी आली की कस्टमर काही ठराविक कस्टमरला रेमडेसिवीर देत आहेत, ठराविक लोकांना नाही देत आहेत. याचा अर्थ यांच्याकडे साठा आहे आणि तो व्हॉट्सॲप वगैरे व्हायरल झाला आहे. आता हे खरं खोटं बघायला येणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून इथे आल्यानंतर ज्या प्रथमदर्शी जे कस्टमर आहेत ते सांगतायत आमच्या बाजूच्याला दिलं आणि ह्यांना देत नाहीत आणि सरळ बंद करून गेले. माझं म्हणणं असं आहे, मेडिकल दुकानाला एक टायमिंग दिलेलं आहे. जेवायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मग एक कोणतरी असलं पाहिजे. आपण नाईट मेडिकल चालू ठेवतो तेव्हा काय सगळे नसतात, एक असतो आणि ती जाळी असते. तुम्ही ही जाळी हे असं ठेवायला पाहिजे आणि जाळी करायला पाहिजे होतं. याचा अर्थ ज्या तक्रारी आली आहेत त्या तक्रारीला कुठेतरी पुष्टी मिळते. आणि हेच नाही मेडिकल, तर जिथे रेमडेसिवीरचा साठा आहे ते पण दुकान बंद झालं. याचा अर्थ आणि इथे आल्यानंतर काही BJPचे आपोआप आले कसे लोक ते मला येऊन सांगतायत, मला समजवतायत जेवायला गेला असेल म्हणून. याचा अर्थ काहीतरी इथे पाणी मुरतंय. मी MOH एनवड त्यांना मी आता सांगितलं या दोन्ही यांच्यावरती कारवाई करा. यांच्याकडे नक्की झडाझडती घ्या यांची. कारण मेडिकल दुकानं आहेत, लोकांचे जीव वाचवणाऱ्या औषधं उपचार इथे मिळतात. त्यामुळे अशा लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. एकच प्रश्न होता सर तुम्हाला, रेमडेसिवीर एका केमिस्टच्या दुकानात किती असावे याबद्दल काही नियम आहेत का? मॅम, सप्लायच्या बाबतीत असे काही पर्टिक्युलर नियम नाही आहे, पण मोस्ट ऑफ आपल्याला 1 to 1 डिस्ट्रीब्युटर थ्रू त्याची बॅलन्स शीट बघावं लागेल आणि डिस्ट्रीब्युशन योग्य होतं आहे का ते पाहावं लागेल. आणि दरांबद्दल काही आपलं नियंत्रण आहे दरांवर? तर मॅम, फूड अँड ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीचं नियंत्रण आहे. त्यावरती काही तक्रार आली तर आपण त्या अनुषंगाने आपण ॲक्शन घेतो. आता महापौरांनी पाहणी केली आहे, काय कारवाई कराल? महापौरांनी 2 केमिस्ट बाबतीत माहिती दिली. महापौरांना मी संध्याकाळपर्यंत त्याचा रिपोर्ट देईन. तर या होत्या मुंबईच्या महापौर ज्यांना आज घाटकोपर परिसरामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार होतोय किंवा काही लोकांना जाणीवपूर्वक रेमडेसिवीर दिलं जात नाही आहे अशा पद्धतीची तक्रार आली होती. त्यानंतर त्या या दर्पण या केमिस्टच्या शॉपमध्ये आल्या आणि त्यांनी इथं आता जे आरोग्य अधिकारी आहेत या विभागाचे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी या दुकानाची किंवा या केमिस्ट शॉपची व्यवस्थित माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. व्हिडिओ रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रेमडेसिवीर बाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रेमडेसिवीर इंजेक्शन यापुढे रुग्णालयांनीच मागवावीत, रुग्णांच्या नातेवाईकांना आणण्यास सांगू नये असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेले आहेत. याबाबत त्यांनी FDAची तातडीची बैठकही बोलावली. अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यानं नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागतेय. तासनतास रांगेत थांबावं लागतंय. एकीकडे जर मिळालं नाही तर दुसरीकडे हे रेमडेसिवीर मिळतंय का हे पाहण्यासाठी नातेवाईकांची अक्षरशः फरफट होतीये. मात्र आता हे सगळं थांबणार आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हायला हवी अशी भावना आता नागरिक व्यक्त करतायत. दरम्यान रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर नवाब मलिक यांनी सुद्धा भाष्य केलंय. देशात रेमडेसिवीरचा ज्याप्रमाणे तुटवडा आहे त्याप्रमाणे राज्यात आणि गुजरातमध्ये सुद्धा तशी स्थिती आहे. पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयातनं मोफत लस वाटपाची बातमी समोर येतेय. लसीसंदर्भात हे राजकारण होत असल्यानं भाजपला याचं उत्तर द्यावं लागेल असंही मलिक यांनी म्हटलंय.
पूरे देश में रेमडेसिविर जो दवा है उसकी किल्लत बढ़ गई है। हमारे पास कुछ सरकारी स्टॉक है, लेकिन ओपन मार्केट में प्राइवेट अस्पताल में लोगों को दवाई नहीं मिल रही है। ये सिर्फ महाराष्ट्र में नहीं, पूरे देश में, खासकर गुजरात में भी यही परिस्थिति है। लेकिन दूसरी तरफ गुजरात भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष ये सूरत के कार्यालय से मुफ्त रेमडेसिविर बांटने का विज्ञापन दे रहे हैं, उनके कार्यकर्ता बाइट दे रहे हैं, ऐलान कर रहे हैं। सवाल ये उठता है, क्या ये राजनीति हो रही है? अगर दवा है तो देश में लोगों को दी जाए, लेकिन बीजेपी कार्यालय से रेमडेसिविर बटेगी, हमें लगता है ये राजनीति है। ये बताए बीजेपी, क्या कंपनियों को दबाव दे के वहाँ से बांटा जा रहा है कि किसी ने चोरी की है? कहाँ से ये दवाई आई, इसका जवाब भारतीय जनता पार्टी को देना होगा। आणि रेमडेसिवीर संदर्भात नेमकं राज्यामध्ये आता त्याचा पुरवठा नेमका कशा पद्धतीने होणार आहे, तुटवडा जाणवणार नाही यासाठी नेमकं काय केलं जाणार आहे हे तर आपण बघतो आहोत। मात्र पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, आपण जर बघितलं तर एकीकडे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक खूप चांगला निर्णय घेतलाय की रुग्णाच्या नातेवाईकांना आता रेमडेसिवीर शोधत फिरावं लागणार नाही, रुग्णालयांनीच थेट रेमडेसिवीर पुरवावं असं एक खूप चांगला निर्णय घेतला गेलाय। त्याबद्दल नेमकं काय सांगताय? निर्णय निश्चितच खूप चांगला आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण सध्या सरकारी हॉस्पिटलमधून ऑलरेडी त्यांना स्टॉक दिला जातो एफडीए मार्फत थेट, पण खासगी हॉस्पिटलला तो तशा पद्धतीचा स्टॉक दिला जात नाही। म्हणून पहिल्यांदा या खासगी हॉस्पिटलला आपल्या डिमांड्स नोंदवावी लागतील संबंधित डिस्ट्रीब्युशन किंवा एफडीए कडे, मग ते 3 दिवसाची डिमांड दिल्यानंतर मग त्यांना तो पुरवठा केला जाणार। त्यामुळे प्रत्यक्ष या घोषणेची अंमलबजावणी व्हायला किमान 2-3 दिवस जातील। त्याचीच अंमलबजावणी नेमकी कशी करायची आणि लवकर कशी करायची यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टर राजेश देशमुख यांनी बैठक बोलवली एफडीएच्या अधिकाऱ्यांची, आणि त्यासाठी जे काही आवश्यक मनुष्यबळ लागणार आहे ते सगळं लगेच उपलब्ध करून ही तातडीने लवकरात लवकर याची अंमलबजावणी झाली तरच रुग्णाच्या नातेवाईकांना खूप मोठा दिलासा मिळेल। अन्यथा ही घोषणा पुन्हा हवेत विरू नये एवढीच अपेक्षा पुणेकरांना व्यक्त होते। बिलकुल चंद्रकांत, एक प्रकारे काळा बाजार देखील जो होतोय रेमडेसिवीरचा सध्या असा आरोप होतोय, हा काळा बाजार देखील या निर्णयामुळे काही अंशी थांबेल असं वाटतं? निश्चितच किंबहुना आजच पुणे पोलिसांनी एक रॅकेट उघडकीस आणले काळा बाजार करणारं, विशेष म्हणजे तो कोविड सेंटरचाच कर्मचारी आहे। असं ठिकठिकाणी हे रेमडेसिवीरचं काळा बाजार विक्री होते, 5,000 इंजेक्शन 7,000ला, हे थांबलं पाहिजे म्हणून पुण्याच्या क्राईम ब्रँचने 10 पथकं तयार केली आणि जिथे जिथे कुठं काळा बाजार सुरू आहे तिथे धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे। बिलकुल चंद्रकांत, पुण्यात हा निर्णय तर घेतला गेलाय, राज्यातल्या इतर भागांमध्ये देखील असाच निर्णय घेतला जावा असं वाटतं? निश्चितच घेतला गेलाच पाहिजे, कारण सगळ्या नातेवाईकांना सगळ्यात जास्त तुटवडा कुठला जाणवतो, एक तर बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर हे सध्या डॉक्टरांच्या मते एकमेव इंजेक्शन आहे जे रुग्णाला शेवटच्या स्टेजला रुग्णाला वाचू शकतं ह्या इन्फेक्शन पासून, कोरोनाच्या। म्हणून प्रत्येक रुग्णाला हे द्यावं असं डॉक्टरांकडून शिफारस होते, पण दुसरा एक आरोप असाही होते की त्याचा अतिवापर होतोय, ते होऊ नये, त्यामुळेच हा सगळा तुटवडा जाणवतो। म्हणून त्याचा जर कुठेतरी सुवर्ण मध्य साधला आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच दिले गेले तर हा तुटवडा निश्चितच कमी होईल आणि गरजू रुग्ण आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ते मिळेल। अन्यथा त्याचा अपव्यय झाला तर ऑब्व्हियसली काळा बाजार वाढणार आहे। म्हणून त्याच्या वितरणामध्ये एक सुसूत्रता आणि एक दिनसीपणा आणला तरच हे तुटवडा थांबणार आहे। बिलकुल चंद्रकांत, आणि सोबतच राज्यामध्ये किंवा एकंदरीतच देशात रेमडेसिवीर उत्पादक ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ज्या पुरवठादारांना रेमडेसिवीरचा पुरवठा करतात ते आणि जे केमिस्ट आहेत, ज्या केमिस्ट दुकानांमध्ये ही सगळी औषधं जात असतात, यांच्यामध्ये देखील एक समन्वय सुसूत्रता असणं गरजेचं आहे, जेणेकरून काळा बाजार देखील थांबेल, रुग्णांची नातेवाईकांची फरफट देखील होणार नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे रेमडेसिवीर वेळेवर मिळू शकेल। त्याबद्दल नेमकं काय वाटतं? निश्चितच आता काही ठिकाणी आरोप असा होतोय की ग्रामीण भागात सरसकट डॉक्टर रेमडेसिवीरची शिफारस करतात आणि रेमडेसिवीर द्या रुग्णाला जेणेकरून रुग्ण बरा होईल, पण प्रत्यक्षात काही तज्ञ डॉक्टरांचं म्हणणं असं की जर स्कोअर तुमचा 10-12च्या पुढे असेल HRCTचा तरच ते इंजेक्शन दिलं जावं, पण काही डॉक्टर 4-5चा स्कोअर असं नाही देतात। अर्थात इट व्हॅरीज पेशंट टू पेशंट, म्हणजे शेवटी तो डॉक्टरच निर्णय घेतात त्या पेशंटला रेमडेसिवीरची गरज आहे की नाही। पण अनेकदा केवळ रिस्क नको म्हणून रेमडेसिवीर दिलं जातं, त्याचा कुठेतरी अनावश्यक वापर होतोय। तो जर टाळला
आणि याचा काळा बाजार थांबवला तर निश्चितच रेमडेसिवीर एक खूप मोठा आधार ठरू शकेल. हे शेवटचे जे क्रिटिकल रुग्ण आहेत कोरोनातले, जे व्हेंटिलेटरवर असतात, आयसीयू मध्ये असतात, त्यांना आणि तुटवडा ज्याचा कमी झाला आणि पुरेसा पुरवठा झाला सरकारकडनं वेळेत. ह्या सगळ्या 5 कंपन्या आहेत, वेगळ्या वेगळ्या किमतीला ते इंजेक्शन विकतात. त्यातनं पुन्हा आता सरकारने एक आदेश काढलाय की ठराविक किमतीलाच ते विकावं, पण तसं होताना दिसत नाही दुर्दैवाने. बिलकुल, ते झालं पाहिजे. ते जर झालं तर आपोआप हा प्रश्न निकाली निघेल. बिलकुल. चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुण्यामधली रेमडेसिवीर साठीची रुग्णाच्या नातेवाईकांची फरफट आता थांबणार आहे, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी एक खूप चांगला निर्णय या संदर्भातला घेतलाय. पुढची बातमी बघूया. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लसींचा साठा गेल्या 5 दिवसांपासून संपलाय. जिल्ह्यात सध्या लसींचा तुटवडा आहे. पुढील लस मिळेपर्यंत जिल्ह्यातली लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत. तर दुसरीकडे रेमडेसिवीरचा पुरवठा देखील कमी झाल्याची माहिती समोर येते. रत्नागिरी जिल्ह्यातून गेले 5 दिवस कोरोना लस गायब झालेली आहे. लसचा तुटवडा आहे आणि अनेक नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत, मात्र त्यांना लस दिली जात नाही. त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका, मला सांगा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लस उपलब्ध नाही, लसचा साठा सगळा संपला आहे, आपल्या लोकांना लस मिळत नाही, काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? माझी भावना असं आहे, मी 4 दिवस येतो दवाखान्यामध्ये, लस काय अजून आलेली नाही सांगतात आम्हाला. हे कितपत चालणार आहे? हे पब्लिकांचं कसं काय व्हायचं? आणि आमच्या गावामध्ये बरंचसं वातावरण हे झालेलं आहे कोविडच्या ह्याच्यामध्ये, तर आम्हाला लस कधी मिळावी असं माझं हे सवाल आहे तुमच्याकडे. लस उपलब्ध नाही असं दवाखान्यामध्ये सांगितलेलं आहे. खरं म्हणजे नियोजनाचा हा अभाव आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी, कर्मचाऱ्यांनी आणि शासनाने सुद्धा त्यात लक्ष घालून सर्वांना लस उपलब्ध करून दिली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या लसींचा शोध लागलेला आहे, मग त्या सगळ्याच लसी आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध दिसत नाही. लसीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे आलो डॉक्टरांकडे विचारलं तर ते नीट उत्तरं देत नाही आहेत. शासनाची जबाबदारी आहे की ते उपलब्ध करून देणे. गेले 5 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लसही उपलब्ध नाही, रेमडेसिवीरचंही कमतरता आहे, तीही मिळत नाही आहे. ह्या सगळ्या याला शासनच जबाबदार आहे आणि त्या शासनाला विचारणार तरी कोण? बाकीच्या ठिकाणी गोरगरीब लोकांनी करायचं काय? रेमडेसिवीर सुद्धा लस जिल्ह्यामध्ये नाही आणि कोरोनाची लस सुद्धा जिल्ह्यामध्ये नाही, त्यामुळे या जिल्हावासियांची चिंता वाढलेली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन बाबतीतला निर्णय आज घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत बैठक होणार आहे. या बैठकीत टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत लॉकडाऊन बाबतीत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव या संदर्भात बैठक घेऊन कडक लॉकडाऊन किती दिवस लावायचा या संदर्भातला निर्णय जाहीर करतील. दरम्यान राज्यातील कोरोनाची स्थिती आणि उपाययोजना या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल एक महत्त्वाची बैठकही घेतली. रुग्णसंख्या इतक्या वेगानं वाढतेय की आपण लॉकडाऊनबाबत जर निर्णय घेतला नाही तर आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान केलं. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊनबाबत एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचंच दिसतंय. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी काही पावलं उचलणं हे गरजेचं आहे. त्यासाठी कालच्या बैठक कुठेतरी एकमत निर्माण करण्यासाठी कोरोनाच्या लढ्याच्या विरोधात कुठेतरी सर्व एकजुटीने लढलं पाहिजे याच्यासाठी ती बैठक आयोजित करण्यात आली होती. आज मुख्यमंत्री टास्क फोर्सचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी भेटतील. आमचे मदत व पुनर्वसन खात्याचे जे अधिकारी आहे, फायनान्स डिपार्टमेंटचे अधिकारी हे अधिकाऱ्यांशी पण चर्चा करतील आणि शेवटी हे काय उपाययोजना करायच्या आहे त्या बाबतीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील. राज्य सरकारनं लॉकडाऊन जरी जाहीर केला असला तरी श्रमिकांना आर्थिक मदत करावी या मागणीचा पुनरुच्चार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. सरकारच्या घोषणांनी कामगार आश्वस्त न झाल्यानं कामगार आपापल्या राज्यात जात आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. नवाब मलिक यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. आता असं दिसतंय की 15 दिवसांचा लॉकडाऊन अटळ आहे. लॉकडाऊनला विरोध करत होता, व्यापारी देखील रस्त्यावर उतरले होते. सरकार मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम दिसतंय. नाही, खरं म्हणजे सरकार भूमिकेवर ठाम असू दे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्या भूमिकेवर ठाम असताना ज्या कारणासाठी हे व्यापारी उद्योजक रस्त्यावर उतरलेत
ज्या ठिकाणी रस्त्यावर असणारा, हातावर पोट असणारा कामगार आहे, त्याची चिंतासुद्धा मायबाप सरकार म्हणून करण्याची आवश्यकता ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून कालच्या बैठकीतही आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की जो व्यापारी आहे, व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, त्याला थेट फायनान्शियली बॅकअप देता आलं नाही तरी GST, कराच्या, सवलतीच्या, बिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला सवलतीची आवश्यकता आहे, जेणेकरून तो आर्थिक जी चणचण त्याला भासते त्यातनं थोडासा दिलासा मिळेल. आज केंद्रानं मॉनिटरिंग पिरियड जो कर्जावरील व्याजासाठी दिला होता ती मुदत संपते. मग उद्या ते सगळे कर्जबाजारी आहेत, त्याच्यासाठी मॉनिटरिंग पिरियड देण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात विचार करा. नवाब मलिक यांचं हे अर्थहीन, तथ्यहीन बोलणं आहे. उलट ते देत आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ते त्यांच्या राज्याची काळजी घेत आहेत. आता तुम्ही जाऊन काय गुजरात किंवा कर्नाटकची काळजी घेणार आहात का? इथल्या व्यवस्था उभं करणं या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. केवळ माझं कुटुंब, माझी जबाबदारी बोलून चालणार नाही, तर त्या कुटुंबासाठी जबाबदारीनं सरकार म्हणून त्या ठिकाणी वागलं पाहिजे. जे बेजबाबदार सारखे नवाब मलिक सारखे मंत्री त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत आणि मला वाटतं आहेत त्या व्यवस्था स्ट्रेंथन करा ना. दुसऱ्याच्या ताटात काय वाढलं हे बघण्यापेक्षा आपलं ताट रिकाम आहे. आज या ठिकाणी लोकांना मदतीची गरज आहे. आज रेमडेसिवीर नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनचा साठा नाही, त्याच्यावर बोला ना. केंद्र, मोदी साहेब, देवेंद्रजी याच्यावर जरा कमी वेळ घालवून नियोजनात आणि व्यवस्थेमध्ये वेळ घालवावा, अशा प्रकारची माझी यांना विनंती राहील. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोरोनामुळे महाराष्ट्राचीच नाही तर देशाची परिस्थिती गंभीर आहे आणि हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. त्याचबरोबर लस आणि इंजेक्शन्सचा गैरवापर होता कामा नये. संपूर्ण देश तुमचा आहे असं म्हणतानाच मोदींनी फक्त गुजरातवर प्रेम करू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय. देशाची परिस्थिती ही गंभीर आहे, हाताबाहेर गेली आहे, हे स्पष्ट सांगावं लागेल. महाराष्ट्रामधली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. निवडणुका कधी घेता येतील, राजकारण केव्हाही करता येईल. आज पश्चिम बंगालमध्ये जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं त्यात करोना नाही आहे? याचं चित्र जे भयावह आहे ते नंतर तुम्हाला दिसेल. पण देशाच्या राज्यकर्ते जे आहेत प्रमुख, त्यांनीच मुळात करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रेमडेसिवीरचा जर कोणी काळाबाजार करत असेल तर त्या केमिस्टचं लायसन्स जप्त करून कडक कारवाई करावी, अशी भूमिका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार नेमका कसा होतोय, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, यावर बोलण्यासाठी स्वतः जगन्नाथ शिंदे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सध्याची परिस्थिती पाहता रेमडेसिवीर हे रुग्णांसाठी नेमकं किती आवश्यक आहे हे काही वेगळं सांगायला नको, पण आपल्या राज्यातली परिस्थिती पाहता रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा जाणवतोय आणि राज्य सरकार त्याबद्दल तातडीनं पावलं देखील उचलत आहे. पण या मागचं मुख्य कारण हा रेमडेसिवीरचा काळाबाजार असल्याचं सांगितलं जात आहे. आपण एक रोखठोक भूमिका या संदर्भातली मांडली आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. याच्यामध्ये बघा, हॅलो, बोला सर, आवाज येतोय आपला. याच्यामध्ये कधी पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मार्केटमध्ये डिमांड वाढते आणि सप्लाय कमी होतो, तेव्हा काही अँटी सोशल एलिमेंट त्याचा फायदा घेतात. दुसरी गोष्ट आपण हे पाहिलं का, पहिली आपल्या देशामध्ये जी लाट आली ती साधारण फेब्रुवारी नंतर आली आणि मग हळूहळू मार्च एप्रिल मध्ये ती उठली आणि त्याचा जो वेग होता ह्या दुसऱ्या लाटेपेक्षा फार कमी होता. आणि त्यामध्ये काय झालं की ही जी काही रेमडेसिवीरची इंजेक्शन असेल किंवा टोसिलिझुमॅबची इंजेक्शन असेल, जी खरं तर अमेरिकनची काही कंपनी बनवत होती अमेरिकन, त्यांचं म्हणणं की इट इज नॉट यूज, इट शुड नॉट बी यूज फॉर करोना, ते करोनासाठी वापरू नये अशा प्रकारचा त्यांनी सर्क्युलर पण दिलं. पण तरी पण आपल्या देशात हे बघितलं गेलंय की ह्या जे काही लंग्स मध्ये फायब्रोज तयार होतात त्याच्यावरती जर हे दिलं तर ते त्या थांबतात आणि पेशंटला रिलीफ मिळतो, म्हणून ही 2 औषधं आली. आणि पहिल्या वेळेला काय की लाट कमी होती त्यामुळे थोडा वेळ गेला आणि त्याच्यामध्ये ही टोसिलिझुमॅब किंवा
रेमडेसिवीर ही आयात पण झाली आणि रेमडेसिवीर मला वाटतं हेट्रो कंपनीला आणि तसंच आपल्या सिप्ला कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स मिळून ते आली. तर आल्यानंतर चांगल्या प्रकारे पहिल्या याच्यात सप्लाय झाला. परंतु आपण बघितलं की या वर्षी काय झालं की साधारण या गेल्या वर्षी एक जुलै ऑगस्ट नंतर ती पुन्हा लाट कमी होत गेली आणि या जानेवारी फेब्रुवारी काही नव्हतं. आम्हाला पण असं वाटलं की ही लाट गेली, करोना संपला आपल्या महाराष्ट्रातून आणि आम्ही आमच्या कामाला लागलो. परंतु आपण अचानक पाहिलं की पुन्हा मार्चच्या एंड मध्ये किंवा पर्टिक्युलरली लास्ट वीक ऑफ मार्च आणि एप्रिलच्या याच्यामध्ये त्याचा आपली पहिली लाटेपेक्षा जास्त मोठ्या लाट उसळली आणि पेशंटची संख्या वाढली. बरोबर. तसं महाराष्ट्रापुरती बोलायचं तर देशामधले जे काही टोटल हे येतात रुग्ण त्याच्या 60% आपल्या महाराष्ट्रात येतात. बरोबर. आता याचा जो काही टास्क फोर्सने आधी जो काही प्रोटोकॉल आहे तो असा आहे की एका पेशंटला कमीत कमी 6 इंजेक्शन लागतात. ठीक आहे. आता त्यांनी त्याच्यामध्ये सरकारने टास्क फोर्सने त्यावेळेला एक प्रोटोकॉल दिला होता की कसं त्याचा वापर करायचा, क्लिनिकल काय आहे त्याचं सगळं केलं. त्यावेळेला त्याचा तो यूज चांगला झाला. परंतु आता काही अचानक हा भडका उडाला आणि मग साधारणतः 60,000 लोक यायला लागलेत ऍव्हरेज. गेल्या 8 दिवसाचं आपण ऍव्हरेज पाहिलं महाराष्ट्राचं तर साधारण 40,000 ते 60,000 फटाफट पेशंट वाढले. आणि प्रोटोकॉल प्रमाणे आपण बघायला गेलो तर 60,000 गुणिले 6 म्हणजे 3,60,000 वायल एका दिवसाला पाहिजे. बरोबर. परंतु आपल्याकडे आता जो काही सप्लाय येतो महाराष्ट्रात जरी 7 कंपन्या याच्यामध्ये उतरल्या तरी तो हा जो काही सप्लाय हा आपण 1 ते 1.5 लाख म्हणजे सुरुवातीला 1 लाख होता आता 1.5 लाखापर्यंत यायला लागलाय. म्हणजे हा शॉर्टेज आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला जेव्हा डिमांड शॉर्टेज आलं की याच्यात काळा बाजार होतो. पण काय आलं की आपण सरकारने गेल्या वेळेला पण हे सांगितलं आणि आम्ही औषधी व्यापाऱ्यांनी पण सरकारला सांगितलं की बाबा जी काही रिटेलरला येणारी किंमत आहे त्याला जी काही स्टॉकीज जो त्यांना रेट देतो त्याच्यावर केवळ 10% लावून टॅक्स सहित ती विकावी, त्याच्यावरती विकू नये जेणेकरून त्याचा लोकांना म्हणजे स्वस्त दरात मिळेल आणि काळा बाजार होणार. परंतु काय झालंय की ही औषध जेव्हा आलं तेव्हा अप्रुव्हल ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने दिलं. अजूनही हे औषध जी आपली नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी आपल्या देशात औषधं ही जी काही नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी आहे NPPA म्हटलं जातं. हे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलच्या अंडर येतं केंद्र सरकारच्या. याच्या अखत्यारीत आलेलं नाही. जर ते आलं असतं तर त्यांनी त्या सगळ्यांच्या MRP सारख्या केल्या असत्या आणि मग आपण पाहिलं की साधारण हेट्रोला 5,400 किंवा सिप्लाला 4,000 असे वेगळे MRP आल्यामुळे काही लोकांनी त्याचा फायदा उचलला आणि ज्यांच्याकडे आले त्यांनी MRP ला विकायला सुरुवात झाली. त्यामुळे जास्त किंमत आली. पण यापेक्षा काय झालं की काही ठिकाणी कारण बघा सगळेच समाजामध्ये सगळेच लोक चांगले नसतात, 90% लोक चांगले आहेत. तर काही वेळेला हे जे काही 6 इंजेक्शन केली तिथून काहीतरी मार्गाने ही इंजेक्शन मार्केटमध्ये यायला लागली आणि जे काही अँटी सोशल एलिमेंट आहेत हे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात. शिंदे सर तुम्ही जे म्हणताय की 90% लोक चांगली आहेत, उरलेल्या 10% लोकांमुळे हे सगळं जे काळा बाजार जो होतोय ते आपण बघतोय कशा पद्धतीनं रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रांगा लावून उभं राहावं लागतंय, वणवण फिरावं लागतंय. एकाकडे अवेलेबल आहे तर त्याच्याकडे रांग लावली, त्याच्याकडचा साठा संपतोय, मग दुसऱ्या केमिस्टकडे जावं लागतंय. हे सगळं केव्हा थांबणार? या 10% लोकांचं काय? याच्यात बघा आता तुमच्या माहितीसाठी ह्या जेवढ्या काही कंपन्या आहेत सिप्ला असेल, हेट्रो असेल, तुमची सन असेल, डॉक्टर रेड्डी असतील, ह्या प्रत्येकांचे स्टॉकीज असतात. आणि मुळात तुमच्या माहितीसाठी ही जी काय आजही जी काय औषधं ह्या कंपन्यांनी आमच्या स्टॉकीतला दिले ही फक्त हॉस्पिटल मधले जे काही फार्मसी आहेत करोना त्यांनाच द्यायची आहे. ते काही दुसऱ्या कुठल्याही इतर स्टॉकीतला मिळत नाही. बरोबर. परंतु मागाची मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे 1 लाखाचा स्टॉक आला किंवा 1.5 लाखाचा स्टॉक आला तर ते वाटताना त्या कंपनी 10 इंजेक्शन, कोणाला 20 इंजेक्शन किंवा 40 इंजेक्शन किंवा 60. आता काल सुद्धा मला सिप्लाचा 360चा वायलचा हे आला. मग शिंदे सर एक प्रश्न या निमित्तानं विचारतो की मग उत्पादकांकडनं स्टॉकिस्टना पुरवठादारांना ज्या वेळेला हा सगळा साठा जातो त्यावेळेला एक पुरवठा साखळी
तयार केली गेली पाहिजे का, त्यात सुसूत्रता असली पाहिजे का, कारण ताळमेळ दिसत नाही की काय असं वाटतंय, आणि सरकारचं यावर नियंत्रण हवं असं वाटतं का? नाही, याच्यामध्ये काय झालं ते तुम्हाला सांगतो की पहिली लाट ओसरल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पासून आमच्या सगळ्या स्टॉकीजकडे म्हणजे माझी सुद्धा 500 इंजेक्शन एक्सपायर झाली रेमडेसिवीर बर, आणि टोसिलिझुमॅब माझ्याकडे जवळजवळ 8 महिने पडून होतं. कालच्या याच्यामध्ये ते अचानक 10 पीस उडून गेले. काय झालं की डिमांड पोटेन्शियल कमी झालं, एक्सपायरी झाली, मॅन्युफॅक्चरकडे पण एक्सपायरी जायला लागली आणि मला वाटतं या दोन्ही मॅन्युफॅक्चररनी सप्लाय बंद केला किंवा म्हणजे प्रोडक्शन बंद केलं. बर, आणि प्रोडक्शन बंद केल्यानंतर काय झालं की दुसरी लाट उसळल्यानंतर आपण त्यांच्याकडे जो स्टॉक होता पहिल्या महिन्यात तो 10 दिवसात उडला. आणि आता काय होतं की हे रेमडेसिवीरचं जे काही प्रोडक्शन आहे ह्याला कमीत कमी एक बॅच जर 1 तारखेला लावली तर ती 16 तारखेला बाहेर येते. आणि साधारण आपल्या मॅन्युफॅक्चरनी मार्चच्या 24 तारखेनंतर किंवा 25 तारखेनंतर या त्यांच्या बॅच किंवा प्रोडक्शन चालू केलं. आता त्यावेळेला हे पण त्यांना माहित नाही की पुढे लाट किती अजून वाढेल. त्यामुळे ते काही प्रोडक्शन झालं ते सुद्धा कमी झालं म्हणजे डिमांड पोटेन्शियलच्या वरती. आणि आता असं करतंय की त्यांनी सगळ्यांनी पुन्हा बॅच वाढवल्यात आणि प्रोडक्शन वाढलंय आणि माझा अंदाज आहे की 15 दिवसात रेमडेसिवीरचं शॉर्टेज जाईल. केवळ सप्लाय कमी आणि डिमांड जास्त वाढल्यामुळे प्रत्येक स्टॉकीजकडे हे जात होतं. आणि तुम्हाला मागे सांगितल्यानंतर हे हॉस्पिटलमध्ये जातं, पण समाज 10% समाज विधायक जे लोक असतात त्यांची सोशल एलिमेंट आहे यांच्यातर्फे म्हणजे आमचे केमिस्ट असतील, डॉक्टर असतील, अजून कोणी असतील, आणि मग हे इतर लोकांकडे जातं. आणि त्याच्यातून हे पाहिलं गेलंय की केवळ आमचेच नाही पण इतर कुठलेही लोक याच्यामध्ये फार मोठा ब्लॅक मार्केटिंग केलेले सापडले आणि एफडीएनी याच्यावर कारवाई केली. म्हणून काल तुमच्या लोकमतच्या प्रेस रिलीज मध्ये मी ओपन सांगितलं की कुठल्याही आमच्या औषध विक्रेत्यांनी, रिटेलरनी खास करून जे काही हॉस्पिटल त्या MRP वर न विकताना त्याला आलेली जी खरेदी आहे त्याच्यावर फक्त 10% लावून ही औषधं द्यायला पाहिजेत. बरोबर. परंतु त्या हॉस्पिटलवर त्या डॉक्टरांचा पण प्रभाव असल्यामुळे काही ठिकाणी हे पाहिलं गेलं की सिप्ला सारखी औषधं इव्हन हॉस्पिटलमध्ये 4-4 हजार रुपये MRP ला किंवा आपण सर या MRPच्या मुद्द्यावर देखील बोलूया. दर जे आहेत या रेमडेसिवीरचे त्याबद्दल देखील बोलूया. एक ब्रेक मी घेतो, ब्रेक नंतर या मुद्द्यावर आपण येऊ. ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. आणखी काही महत्वाचे प्रश्न या निमित्तानं विचारायचे आपल्याला. रेमडेसिवीरचा हा काळा बाजार सर्रासपणे होत असल्याचं आपण बघतो. राज्यभरात तुटवडा तर आहे, पण हा तुटवडा येत्या काही दिवसामध्ये भासणार नाही असं जगन्नाथ शिंदे सर म्हणतात. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगन्नाथ शिंदे सर आपल्या सोबत आहेतच. शिंदे सर, आपण दरांबद्दल बोलत होतो, पण या दरांच्या निश्चिती नसल्यामुळं अनेक गोष्टी घडतायत आणि त्यामुळेच हा काळा बाजार होतोय की काय असा देखील एक आरोप होतोय. हे दर जर नियंत्रित केले गेले, सरकारने यावर थेट हस्तक्षेप करून जर सांगितलं की हेच दर असतील आणि तसं सांगितलं देखील गेलंय, तरी देखील जर हा काळा बाजार होत असेल तर तुम्ही ज्या 10% लोकांचा उल्लेख केलात, हे 10% लोक याचाच फायदा घेत आहेत. ज्या रांगा लागतायत केमिस्ट दुकानांच्या बाहेर या त्यामुळेच लागतायत. आणि जर त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला नेमका कोण जबाबदार हा मुद्दा. आणि जे दर निश्चित करायची गरज आहे त्याबद्दल सरकार समिती स्थापन केली आहे, निर्णय घेईल सुद्धा. मात्र हे जर रोखायचं असेल येत्या काळात तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे? नाही बघा, मुळात तुम्हाला मी सांगितलं की हे अमेरिकन पेटंट आहे आणि त्यांचं पेटंट तुम्हाला इकडे यूज करताना ज्यांनी त्याचे प्रोसेस पेटंट म्हणून हे घेतले त्यांनाच ही मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि मुळात आजही तुम्हाला मागे सांगितलं की आपल्या देशामध्ये औषधाच्या किमती हे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी NPPA हे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलच करते. परंतु अर्जन्सी असल्यामुळे अचानक जे काही लाट उसळली त्यावेळेला ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने यांना मान्यता दिली. परंतु रेट तय करण्याचा अधिकार यांना नव्हता ड्रग कंट्रोलरला. अशा वेळेला अवेलेबिलिटी लवकर व्हावी म्हणून सरकारने दराकडे न बघताना मॅन्युफॅक्चरला त्यांच्या किमती ठरवण्याचं हे दिलं MRP. आणि त्यामुळे आपण पाहिलं की आज हे काय जे 7 मॅन्युफॅक्चरर यांची प्रत्येकाची MRP वेगळी आहे. आणि आम्ही कालपासून आता विनंती हीच केली सरकारला, केंद्र सरकारला सुद्धा, की कुठेतरी याच्या NPPAच्या अंडर हे यावं
आणि एक युनिफॉर्म रेट MRPचा ह्या सगळ्या इंजेक्शनवर जर आला तर जे काही मोठे जे दरामध्ये तफावत ही दूर होईल आणि ती मागणी मध्ये महाराष्ट्र सरकारने पण डॉक्टर राजेश टोपेंनी ते आश्वासन दिलंय आणि त्यांनी समिती बनवले, त्यामुळे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन येईल असं मला वाटतं. बिलकुल. आणि मगाशी तुम्ही जो मुद्दा मगाशी म्हटला की याच्यामध्ये काय होतं की सप्लाय जास्त कमी आहे आणि उत्पादन जास्त आहे, आणि अशा वेळेला काही वेळेला काय झालं की आज अचानक आपण म्हणतो की सरकार सोडून प्रायव्हेट हॉस्पिटलची संख्या फार वाढली. आता ही जी काही प्रायव्हेट हॉस्पिटल वाढली ती कुठल्याही नियमाने आले मला माहिती नाही, पण याच्यामध्ये असं आम्ही पाहिलंय की नॉन डॉक्टर लोकांनी सुद्धा हॉस्पिटल उभी केली आणि मग ही जी काय हॉस्पिटल गेले ते नियमावलीच्या बाहेर आहेत की नाही ते चेक केलं गेलं नाही. आणि मग कदाचित मला असं वाटतं की जे काही नॉन मेडिको लोक असतील यांच्याकडनं काहीतरी त्रुटी येतात आणि प्रत्येक पेशंटला साथ देतात की नाही माहिती नाही, आणि ती तिथे आल्या आणि ती कुठेतरी त्या लिकेजनी हा बाजारात माल येतो आणि मोठ्या प्रमाणात. शिंदे सर, काळा बाजार करणारे लोक कोण आहेत हे तुम्हाला देखील निश्चितपणे माहिती असेल. तुम्ही देशातल्या सगळ्यात मोठ्या केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे चेअरमन CMD आहात. खाचखळगे निश्चितपणे तुम्हाला माहिती असतील. हे लोक कोण आहेत? म्हणून आम्ही काय केलं, सरकारला विनंती केली. आजच तुमच्या माहितीसाठी राज्य सरकारने एक स्ट्रिक्ट सर्क्युलर आजच आलंय. सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप व्यास यांनी एक सर्क्युलर काढलाय आणि तो फार चांगला आहे की या सगळ्या मॅन्युफॅक्चरनी स्टॉकीतला माल द्यायचा आणि स्टॉकीतनी फक्त हॉस्पिटल जिथे करोना आहे त्या हॉस्पिटललाच माल द्यायचा. बरोबर. त्यांनी याच्याबरोबर एक फॉर्म लावलाय आणि या फॉर्म मध्ये डॉक्टरांनी डॉक्टरांची पेशंटचा सगळा डेटा द्यायचा आहे की त्याचं नाव काय, ऍड्रेस काय, त्याचे हे काय, आणि त्यांनी ह्या जो काही गव्हर्नमेंटनी प्रोटोकॉल काढलेला आहे किंवा ICMRने जी काही नियमावली ठरवून दिली त्याच्यामध्ये 5 प्रोटोकॉल आहेत. ABC ला काही द्यायचं नाही. सर, माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे. जाता जाता फक्त एकच तुम्हाला विचारायचंय, आश्वस्त करा राज्यातल्या देशातल्या लोकांना की असे काळा बाजार होण्यासारखे प्रकार होणार नाहीत. केमिस्ट असोसिएशन पूर्णपणे याला सहकार्य करेल. सरकार जी काही कारवाई करेल त्यावर. हे बघा, काळा बाजाराला केमिस्ट कडनं कुठल्याही प्रकारचा काळा बाजार होणार नाही याची मी ग्वाही देतो. आम्ही आज केमिस्टला सांगतो की त्यांनी खरेदीवरती 10% लावून ते विकायचं आहे आणि याचं कोणी उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती सक्त कारवाई आम्ही FDA मार्फत किंवा सरकार करू आणि अशा अँटी सोशल एलिमेंटच्या विरुद्ध जरूर कारवाई करू. बिलकुल. आणि आज राज्य सरकार आणि FDA आणि मॅन्युफॅक्चर यांनी जर व्यवस्थित जे काही आज सर्क्युलर काढलंय त्याप्रमाणे झालं तर मला वाटतं महाराष्ट्रात हा जो काही रेमडेसिवीर तुटवडा हे भासणार नाही. आणि हा इतर राज्यामध्ये पण अशा प्रकारचा प्रोटोकॉल आला तर देशामध्ये सुद्धा अगदी खरं. शिंदे सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि राज्यातल्या लोकांना आश्वस्त केलं त्याबद्दल की असा हा काळा बाजार केमिस्ट कडनं तरी येत्या काळात जर होत असेल तर होणार नाही. आश्वस्त त्यांनी केलेलं आहे. बघूया नेमकं आता येत्या काळात काय होतं. पुन्हा एकदा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. नवी मुंबईमध्ये अग्नितांडव आहे. वाशीतल्या रेल टेक पार्क इमारतीला आग लागलेली आहे. धुराचे प्रचंड लोळ उठलेत. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. वाशीमधल्या रिअल टेक पार्क इमारतीला ही आग लागलेली आहे. वाशी रेल्वे स्थानकासमोर ही इमारत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्यात. आगीमुळे धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहेत आणि त्यामुळेच या आगीवर नियंत्रण मिळवणं थोडंसं कठीण असल्याचंच बघायला मिळत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं वर्तवलेला आहे. वाशी रेल्वे स्थानकासमोर ही इमारत आहे आणि या इमारतीला आग लागल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.